ताई आज वस्तीवर आठवड्याची वस्ती हा बोलत होतं की मग आज बर्थडे कोणाचा आहे आज आमच्या स्वामाचा बर्थडे तुझ्या बर्थडेची पार्टी होऊन जाईल मी नाही कोणीच नाही गेलं नाना यायचेत की नानांबर जाव होळे आहे कोण तू भोवळायचं का हा तेही कर की त्याला ऑप्शन कर की. इकडे बघ शेजारी जा ना त्याच्या ते जवळ बघायचा आता गो तिथं उभा राहा ना त्याच्या शेजारी कोंबड्यावाल्या समृद्धी किती जास्त कुठं गेले बाहेर तर काय व्हायचं हसा मम्मी गणेश बघ की हो हो फ्रेश का पण केला यार काय हसतोय भूक लागली त्याला भूक लागली का गणा गणा भूक लागली का आता ती खायचं गणेशच्या मनात काय खायचं काढ लवकर गणेश उभा राहा. अरे बर्थडे आहे मग खाणे हात टाक त्याला. गणा खाणे हात टाक. हस हा आता त्याला करमत नाही भूक लागल्यावर आणि वस्तू त्यांतील जायचंय ते पप्पांबर दाखव डोळ्यातलं पाणी तुझे दाखव डोळ्यात पाणी आलं तर पप्पा येणार ना अजून कशा ती येडा आहे काय माहिती आमच्या पल्याने आता म्हणली पल्या म्हणला का ताई बर्थडेला या मग आली बाया पळत भाजी करायची अजून माझ्या घरातच नव्हता कोणाचा बर तुम्ही निघून देतो उभा राहा. नको ती काढते ना खाली चित्र दिसते सगळं कलरचं दीदी नाही काय दुकान करा फक्त म्हणजे समजा कशी करते आणि त्याला सकाळी त्याचं गिफ्ट त्याला सकाळीच गिफ्ट दिले काय दिले शाळेत बर्थडेला केक वगैरे चॉकलेट त्याचं गिफ्ट सकाळी दिले प्राईस माहिती हा चला ए थांबा तिथंच उभा राहा परत माझ्या देहातच नव्हता बर्थडे म्हणजे लक्षातच गेलता ह्या का पेकिंग ह्याच्या राड्यात आणि परत पल्लवीज भाऊ म्हणला किंवा खायला आलोय म्हणला कुठे तुझं थांबा वर्ष तिथंच थांबा तुम्ही एक मिनिट फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे चालेल त्याला पिच झालंय त्याच्यामुळे तो लांब लांब हा काढ चांगला काढ दीदी तू मी व्हिडिओ काढती काढू का पळा गो टाळ्या तरी वाजवा की हॅपी बर्थडे डिअर सोहम हॅपी बर्थडे टू यू मोरे गणेश मनीष काय करायचं काय करायचं नाही नाही आपली घेऊन जा गणेश दोघं राणी म्हणता येते काय अर्थ आहे व नमस्कार सगळ्यांना शुभरात्री आता आज बर्थडेला आली होती तर वेळ म्हणल्यावरती म्हणलं चला तुम्हाला पल्लवीचं घर दाखव आणि लय दिवस झालं तुम्ही सगळेजण म्हणतात आका पल्लवीचं घर बघायचंय घर बघायचंय आता ती लाजूनच घायला येते तुम्हाला थांबा एक मिनिट मैत्रिणी त्यांचं गाणं चाललंय तर हे बघा हे आमच्या पल्लवीची ही रूम बाहेरची
आणि आतली रूम पण दाखवते. मस्त कपाट आणि ती लग्नातलंच आहे तिच्या बरं का. आणि ह्या आतमधली अजून एक रूम, असं किचन ही सगळे छान आहे. आता म्हणजे असं काय नाही, पण तिला एवढंच की अजून तिच्या बंगल्याचं काम करायचंय, थोडासा वेळ आहे. नका केक खाल्ला की, केक खाल्ला नका 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 करू. केक खाल्ला की सोहमचा बड्डे होता आणि आता पोरं चालल्यात वास्तुशांतीला. केक बी कापून झाला मस्त पैकी आणि कोणीच नाही, आम्ही दोघीच आहे. हे उशिराने सांगितलं मला. तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने बघायचं का घर? थांबा दाखवते, चा पुढच्या कॅमेऱ्याला. ही आहे आतली खोली आणि इकडं आमच्या पल्लवीची अशी भांडी असते ती मस्तपैकी. आता ती लाजूनच घायला आली. तर इथं बटाटे वगैरे ठेवल्यात. इथं तिचं सामान असतं असं सगळं. आणि इकडे देव पण दाखवते तुम्हाला. केली की देवपूजा असं नाही, त्याला नाही काय होत. आणि हे असं कॅलेंडर वगैरे आहे. इथं गणपतीचा फोटो आहे. वरती सोहमची पतंग अडकवली या. इथं आमच्या पल्लवीचं लग्न कधी झालं तुम्हाला दाखवते. 24/5/2005 म्हणजे आमच्या पल्लूचं लग्न माझं लग्न झाल्यावरती 2 वर्षांनी झाले. होय पल्लवी? आणि हे आमच्या पल्लवीच्या लग्नातलं कपाट आहे. फ्रीज बघा आता. हे आमच्या पल्लूचा फ्रीज उघड. काय नाही. तर हे असं सगळं असतं. आता केक कापलेला आम्ही नाही, बराच स्वच्छ आहे, काय नाही त्याला होत. दररोज काही वेळ भेटत नाही, रोज कंपनी जावं लागतं. त्याच्यामुळे ती सकाळचं जाते कंपनी, तिथलं जाते. फर्स्ट शिफ्ट असल्यावर 6 ते 2 आणि सेकंड असले की 2 ते 10. हां, असं जावं लागतं तिला. आणि बाकी काय अजून काही नाही. चला बाहेर धडा केला तर दाखवायचं. तर आता मला पण असं त्याला काय होतंय युट्यूब चॅनल आता खोलावंच लागणार आहे कसं पण. आता मला सुरुवात करणं महत्वाचं आहे, कारण का ही काय तशी नांदा नाही तुम्हाला सांगते. युट्यूबवरती याय ना या. आता मग मीच आज सुरुवात केली. ती मला म्हणायची ताई मी दाखवते, पण आता किती दिवस. त्याला काय होतंय का, शेवटी कसं राहतं माहितीये का पल्लवी, सगळ्यांच्या घरी परपंच असतो माहितीये का. असतो. हे असं पल्लवीचं ही आतली रूम आणि ही बाहेरची रूम आहे. बघू शकता बाळा, हे असं मस्तपैकी कपाट आहे. आणि ह्या कपाटामध्ये मी अशी तुम्हाला दिसत, अंधार पडल्यामुळे ती दिसा नाही. इथं फॅन वगैरे, इथं टीव्ही आहे. आणि हा सगळ्यात आमचा होय ग पल्लवीला जुना टीव्ही. आम्ही आपण एकत्र असताना ह्या टीव्ही साठी आम्ही महिनाभर सूर्यफूल काढलं होतं रानात. आणि त्यावेळेस हा टीव्ही आणला होता. त्यावेळेस तुम्ही फॅन घेतला, मला टीव्ही हा LGचा टीव्ही ना तुम्हाला सांगते 6,000 रुपयाला घेतला होता त्यावेळेस. त्याला 10-15 वर्ष झाली बरोबर. आणि हे सगळं असं मस्तपैकी आहे बघा. वरती असा फॅन आहे. हे आमच्या पल्लवीचं ही पण लग्नातलंच कपाट आहे. आणि ही तिच्या लग्नात सगळं आहे तिच्याकडं. ही लग्नातलीच खोट आहे तिची. पहिलं बी दिवाण देत नसायची ना माणसं. आणि हे असं साधं सिंपल आहे आमचं. सगळं छान आहे. ती फक्त आहे ना लाजती मरणाची. नाही दाखवत मी, तू नको काळजी कर बाळा. कसं राहतं, परपंच आहे म्हणल्यावर हा राडा असतोच, त्यात काय वाद नाही. ही तर आमच्या तात्यांचा परपंच आहे. तात्या झोपल्या जायचं. हे आमच्या पल्लवीचं असं घर आहे बघा. किती मस्त दिसतंय बघ. काय नाही तो घरात सगळं आहे. आणि हे आमच्या तात्यांचं घर आहे. तात्यांची शीत शेरड. आता ही पोरांनी काय केलंय, ह्याला वट्याला कलर दिलाय सोहमनी ह्यांनी. ही झाड आहे ना, लय बारकं ही झाड होतं माझं लग्न झालं त्यावेळेस. लय म्हणजे लय बारकं होतं. कधीतरी फोटो दाखवीन मी तुम्हाला. आणि इथं तात्या झोपल्यात इथं मस्तपैकी. ही आहे बघा आमची जुनी खोली. म्हणजे मी राहत होती ह्या खोलीत. ही खोली आहे जुने आमचं घर आहे. हे असं बघू शकता. ह्यात काहीच नसतं सामानास, काहीच नसतं ह्यातमध्ये. आत्या आमच्या होत्या त्यावेळेस आत्या राहायच्या ह्यातमध्ये. आता काहीच नसतं. ज्यावेळेस आत्या होत्या त्यावेळेस हा गॅस वगैरे होता आत्यांना. आता काही नाही. हा जुना फोटो आहे लक्ष्मी मातेचा. ही तात्यांच्या 2 गोदड्या, तात्यांची टोपी आणि ही तात्यांची छत्री बघू शकता. ह्या घरात पण पडदं वगैरे सगळं बसवलेलं होतं, पण आता नाही. आणि ही कपाट तात्यांना काही लय दिवस झालं आणलेलं कपाट आहे. पण ती हो का दिसतंय का, तात्यांना ना उरळी कांचनवरनं कपाट आणलेलं होतं
आणि मी दिलं पण ते दरवाजे सगळं मोडूनच टाकलं तर त्यांनी का म्हणून काय ना मी म्हणलं होतं बाहेर काढ पण ते काय आता आत्या होत्या तेव्हा ठीक होतं पण आता आत्या नाही त्याच्यामुळे ह्याची काही गरज नाही ही काढूनच टाकणार आहे आपण ही घुंगऱ्याच्या काट्या हे ताते आपलं इथं येते तर मस्तपैकी बसतात इथं आपलं झोपतात असं निवांत हां आणि हे इथं असं मस्तपैकी निवांत ही बाजबी आहेत त्यांना आत्या होत्या तेव्हा ही कढई होती बारकी कढई दिली होती आत्याला पण आता नाही आता काही लागत नाही ही कढई पडलेली असते कुठं बी शेरडांच्या वाडग्यात कुठं बी आता सांगते मैत्रिणींना कमेंट करून सांग काय म्हणते आता ताईने म्हणावं सारं मांडलं काय म्हणते आता सांगते आता ताईने तर काही सगळं दाखवलं आता युट्यूब चॅनल खोलते तुमच्या समाधानासाठी बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण आलत्या इन्स्टावरती पण ताई म्हणल्या इन्स्टा वगैरे ओपन कर व्हिडिओ वगैरे टाकत जा म्हणून पण आता इन्स्टावरती पण बऱ्याच जणींचं रिप्लाय आल्यात आज 5-6 जणींनी तुमचं नाव पण घेतलं आणि मला युट्यूब चॅनल खोल म्हणून म्हणलं बरं खोलते म्हणलं हा खोलू ना मैत्रिणींना ते कमेंट करून सांगा नक्की काही नाव वगैरे कोणी काही ठेवू नका ठेवते ती नावं काही जण ठेवते ती काही जण चांगलं म्हणते ती मग आपण काय लगेच टेन्शन नसतं घ्यायचं पडलं आजच सांगते ना म्हणजे युट्यूब चॅनल खरंच म्हटलं त्याला काय होतंय कोणी खावाळलं तर कमेंट डिलीट करून टाकायची तर असं द्या बरं बाय बाय मैत्रिणींना बाय बाय ताईने आमच्या लय धडा केलाय माझ्यासाठी खास त्यांचं एक तर काय कधी उपकार नाही मी विसरायची महत्वाचं म्हणजे कसं काय वराटत्यातले मला युट्यूब चॅनल का खोलत नाही कसं होतं मला वाटतं सगळेजण काय नाही काय बिझनेस करतात इथं मग तुम्ही करावा आता मी पण कंपनीत जाते आता चिकू दादाला किती वेळा ओरडते मी व्हिडिओ टाकत जातात ते टाकत नाही त्याला आपण काय करायचं सांग त्याचं काम आहे ना मी म्हणते पण आम्ही 2 दिवसात नाही एकदा तर त्याने व्हिडिओ टाकला पाहिजेत ना पण टाकत नाही म्हणले होता शेवटी हो का इथं होतं तेव्हा मी सारखी ओरडून सांगायची पण आता रानात राहायला गेलेत म्हणल्यावर एवढं लांब 3-4 किलोमीटर आहे मी नाही ना जाऊ शकत आणि आपण लांब गेल्यावर नाही खोळू शकत ना जवळ असल्या बोलू शकतो आता माझा अधिकार नाही पोचत ना नाही 4 गोष्टी पण ताई तुम्ही पण चांगल्या सांगताच की आता शरदला पण म्हणलं होतं आधी मध्ये टाकायचं व्हिडिओ तो काय टाकत नाही आता मी नंबर लावते आता बघू काय तेव्हा लावते मी पण रोजची माझी धावपळ कंपनीतलं ह्याचं काम सकाळचं जावं लागतं सकाळचं रुटीन सकाळचं फर्स्ट शिफ्टला सकाळचं लवकर जावं लागतं मला 6ला ड्युटी असते माझी पण आता मी पण चालू करते टाकायला तर ताई म्हणते टाक दिवसातून एकदा तरी एक व्हिडिओ टाकलाच पाहिजे हा तर ठीक आहे टाकते आता मग बाय कर सगळ्यांना बाय बाय